नमस्कार प्रेक्षकांनो, मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तसा त्यांनी खूप छान दाखवलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. सुरुवातीलाच आपण बघतो की जीवा थंडीने कुडकुडत असतो आणि कविता करतो आणि म्हणतो की नमस्कार मित्रांनो, आज जरा थंडी जास्तच आहे असं दरवर्षी वाटतं. कितीही जपून ठेवलं तरी स्वेटर नको तिथं फाटतं. जीवा म्हणतो की नाही नको, थंडीत ना कवितेचा विनोद करायला नको. तो म्हणतो पण या थंडीपासून वाचायला नक्की करायचं तरी काय? थंडीत उष्णता हवी असेल तर लागतं हिटर, ब्लँकेट, चिकन, मंचाव सूप आणि आणि बायकोच्या प्रेमाची ऊब. जीवा म्हणतो की सध्या माझ्याकडे या या चारही गोष्टी नाही आहेत. ही थंडी ना माझी थंडी घंटी वाजवणार आहे आणि तेवढ्यात इथे बेल वाजतीये कोणाच्या घराची आणि इकडे धनंजय बाबा दरवाजा उघडतात. ते गुड्डूला म्हणतात की काय हवंय? गुड्डू म्हणतो की मालिक वना कमलवा चाहिए. बाबा म्हणतात अरे किती वेळा सांगितलंय मराठीत बोलत जा. आणि गुड्डू म्हणतो की चद्दर चाहिए. बाबा म्हणतात की चादर. गुड्डू म्हणतो हा तेच चादर. बाबा म्हणतात ठीक आहे देतो म्हणून, माणूस की म्हणून देतोय हा. बाबा म्हणतात पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या टोणग्याला जर चादर दिलीस ना खामावर ना काढून टाकेल तुला मी. गुड्डू म्हणतो की अरे नाही नाही मालक, बिलकुल बी नाही देणार. आणि तेवढ्यात तिथे नंदिनी येते. गुड्डू म्हणतो की तुमच्या दुश्मनला ना चादर देणार ना आदर देणार. बाबांच्या चेहऱ्यावर आपण स्माईल बघतो आणि नंदिनी म्हणते की काय झालं बाबा? बाबा म्हणतात काही नाही अगं, त्या गुड्डूला जरा ब्लँकेट हवंय तर त्याला एक ब्लँकेट दे, पण त्याला ताकीद दिली आहे की जीवाला अजिबात द्यायचं नाही म्हणून, नाहीतर कामावरून काढून टाकेल. बाबा म्हणतात की कुडकुडू दे त्याला थंडीत. बाबा म्हणतात की हातपाय गार पडले ना मग येईल ठिकाणावर. तिकडे धनंजय बाबा नंदिनीला सांगतात की एकच चादर द्यायची हा, एकच. आणि इकडे नंदिनी म्हणते की तुम्ही थांबा हा, मी आलेच. हा गुड्डू म्हणतो जी मॅडम. आणि इकडे बघा आता ही नंदिनी रूम मध्ये आले असते त्या गुड्डूला ब्लँकेट देण्यासाठी आणि ती ब्लँकेट काढते आणि फोन बघते. तेव्हाच आता इकडे जीवाचा ब्लॉग आलेला असतो आणि तो ऐकते नंदिनी की तो म्हणतो की नमस्कार प्रेक्षकांनो, या थंडीत ना बहुतेक माझी कुल्फी होणार आहेत. ना माझ्याकडे चादर आहे ना माझ्याकडे गमिला आहे. बिरबलातल्या गोष्टींसारख्या त्या माणसांसारखं मला थंडीत बसून आजची रात्र काढावी लागणार आहे. इकडे जीवा म्हणतोय हात तर इतके गारठले की मला फोनही धरता येत नाही. जेव्हा म्हणतो की काय करणार आहेत मित्रांनो, नशिबाचे भोग आहे तर भोगावेच लागणार. जीवा म्हणतो की मित्रांनो थंडीत बसवून आजची रात्र मला फाईट करावी लागणार आहे. हा हा हा. इकडे जीवा म्हणतो की गुड नाईट, जगलो वाचलं तर उद्या उद्या भेटूयात. गुड नाईट गुड नाईट. आणि बघा आता इकडे नंदिनीच्या काळजाला पाजर फुटलेला आहे. ती म्हणते की नाही नाही यांना ताप नको यायला, आता हिरोगिरी करतील पण आजार झेपणार नाहीत यांना. आणि नको म्हणते आणि त्यातनं तिने ब्लँकेट अजून एक जीवासाठी काढलेलं असतं. आणि इकडे नंदिनी आता दोन्ही ब्लँकेट त्या गुड्डूच्या हातावर टेकवती. तो म्हणतो की का दो ब्लँकेट? नंदिनी म्हणते की त्यांना पण द्या. हा गुड्डू म्हणतो की कोण त्यांना? नंदिनी म्हणते की हा ते. हा गुड्डू पण तिची मजा घेत असतो आणि म्हणतो की कोण ते? नंदिनी म्हणते की अहो असं काय करतायत? ते म्हणजे तेवढ्यात हा गुड्डू म्हणतो की समज गे भाऊजी, दे देंगे. नंदिनी म्हणते की त्याला सांगते आणि त्यांना म्हणावं की नीट पांघरून घ्या. गुड्डू म्हणतो की जी भाऊजी बोल देंगे पिंकी कसं. गुड्डू म्हणतो की त्यांना देतो. आणि आता इकडे बघा नंदिनी जीवाच्या प्रेमासाठी असो किंवा काही असो तिने ते ब्लँकेट दिलेलं असतं. आता इकडे हा पार्थ उदास बसलेला असतो. त्याने तो ड्रॉवर खोललेला असतो. ड्रॉवरमध्ये काहीतरी पाकिट असतं आणि त्या पाकिटामध्ये बघा त्याला पेनड्राईव्ह, म्हणजे त्याने पेनड्राईव्ह ठेवलेलं असतं. पार्थ म्हणतो की यातले फोटोज बघावेच लागतील नाहीतर कळणार कसं हे कोणी केलं आहे. बघा इकडे पार्थची इच्छा नसते ते फोटो बघण्याची. प्रेक्षकांनो, आपल्याला तर माहिती आहे ते फोटो कसे आहेत म्हणून, पण पार्थ स्वतःलाच म्हणतो की कमॉन पार्थ कमॉन. एकदा नेमका पार्थ कम्प्युटरला ते लॅपटॉपला ते पेनड्राईव्ह लावणारच तेवढ्यात दरवाजात कोणीतरी ठोठावत असा आहेत. पार्थ म्हणतो की या दरवाजा उघडाच आहेत. परत दुसऱ्यांदा ठोठावतो तो म्हणतो की या दरवाजा उघडाच आहे, पण कोणी मध्ये येत नाही. तिसऱ्यांदा ठोठावते आणि म्हणतो हा पार्थ म्हणतो की या दरवाजा उघडाच आहे, पण काही येत नाही म्हणून तो स्वतःच उठतो आणि म्हणतो की, आणि हा पार्थ ते पेन ड्राईव्ह खिशात ठेवून देतो. आणि आपण बघतो दरवाजा उघडून तर काव्या असते. आता रम्याने एवढं सगळं बोलल्यानंतर किंवा त्या गुरुजींचं भविक ऐकल्यानंतर इथे काव्याला बिचारीला रडायलाच येतं आणि ती पार्थकडे आली असते
आणि हा पार्थ काय म्हणतो का त्या बोक्याशी खेळून झालं तर आता इकडे आले माझ्याकडे. आणि बघा असं बोलल्यानंतर आता काव्या त्याच्याकडे बघते आणि पार्थला बघा काव्या रडते आहे हे अजिबात सहन होत नाही. आणि तो त्याचे दोन्ही हात पुढे करतो आणि म्हणतो की काव्या काय झालंय, तुम्ही का रडतायत असं म्हणतो. आणि त्याचे ते दोन्ही हात परत त्याच्या खिशात घालून घेतो. पार्थ काव्याला म्हणतो की काय झालं आहे तुम्हाला, तुम्हाला कोणी काही बोललं आहेत का. बघा प्रेक्षकांनो इकडे काव्याला ना खूप म्हणजे खूप बिचारीला वाईट वाटलेलं असतं. इकडे ह्या पार्थचं जीव असा खालीवर होत असतो. तो म्हणतो की काव्या काय काय झालंय मला सांगा ना, तुम्ही प्लीज असं रडू नका ना, प्लीज सांगा ना काय झालंय. पार्थ म्हणतो की हे बघा असं रडू नका की आईने जर बघितलं तर आईला असं वाटेल की मी रडवलं आहेत म्हणून. आणि बघा काव्या अजूनच रडायला लागते. पार्थ म्हणतो की आई बाबांना बोलवू का मी, त्यांच्या बरोबर बोलतात का. आणि पार्थ म्हणतो की आत या, आत बसून बोलूयात, या आत. आणि काव्या म्हणते की नाही नको. काव्या म्हणते की आत नाही येणार मी. पार्थ म्हणतो की काव्या तुम्ही जर मला सांगितलं नाहीस तर मला कसं समजेल काय झालं आहे ते. आणि पार्थ काव्या सांगणार की ते परत शांत होती. पार्थ म्हणतो की काय काय झालंय. आणि काव्याला काय होतं माहित नाही प्रेक्षकांनो. आणि ती म्हणते की पार्थला नाही काही नाही, चुकून आले मी इथे. पार्थ म्हणतो की चुकून. काव्या म्हणते की किंवा आलेच नाही मी इथे असं समजा. आणि असं बोलून प्रेक्षकांनो आता माहित नाही ती आली होती, ती कुठल्या कारणास्तव ती काही सांगत नाही आणि तिथनं निघून जातो. हा पार्थ म्हणतो की काव्या काव्या. आणि इकडे आता रम्याला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. ती आईकडे येते आणि म्हणते की आई आणि गोल 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 फिरवते. वसू आता म्हणतात की रम्या रम्या. आणि ही रम्या म्हणते की आई आई. वसू आता म्हणतात की रम्या थांब ग बाई. आणि ही रम्या खूप खिदी 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 हसत असते. वसू आता म्हणतात पहिल्यांदा मी काव्याच्या डोळ्यात ना पार्थला गमावण्याची भीती बघितलीये. रम्या म्हणते की तुला सांगते तिचे हे असे थरथरणारे हात, अडखळणारे शब्द आणि तो कापरा आवाज, माझं तर मन खूप खूप आनंदी झालंय. बघा एवढ्या आनंदात असून ही काव्यानंतर शांत होते आणि आईला म्हणते की थोडं वाईट वाटलं मला. वसू आत्या म्हणतात की रम्या म्हणतात वसू आत्या म्हणतात की ए बाई तू बरी आहेस ना रम्या, तुला त्या काव्यासाठी वाईट वाटतंय. रम्या बघा ऍक्टिंग कशी करते आणि म्हणते की हो आई, कारण पार्थला गमवायच्या भीतीमुळे तिची जी अवस्था झाली होती ना हे बघून मला तिच्यात मी दिसले. रम्या म्हणते की मी सुद्धा या सगळ्या त्रासातून गेली आहेत नाही, हे सगळं भोगलंय मी. आपलं प्रेम आपल्याला कधीच मिळणार नाही हा विचारच उद्ध्वस्त करणारा आहे. रम्या म्हणते की मी ना मला तेवढ्या पुरतच वाईट वाटलं होतं. आपलं दुःख मोठं असताना दुसऱ्याचं दुःख कवेत घेऊन फिरायला मी काय ती नंदिनी नाही. आणि हे ऐकून वसू त्या असतात. वसू आत्या म्हणतात की नाही तू नंदिनी नक्कीच नाहीये. वसू आत्या म्हणतात की खरंच माझ्या लेकीनी ना खूप भोगलंय, यापुढे माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये ना फक्त आणि फक्त सुख येणार. वसू आत्या म्हणतात की तुला माहिती का रम्या, मी ना कधीची वाट बघते की तुझं आणि पार्थचं लग्न कधी होईल. रम्या म्हणते अगं त्यांनी डिवोर्स फाईल करून 3 महिने झालेत की नाही, म्हणजे आता फक्त 3 महिने उरले, त्यानंतर पार्थ आणि काव्याचा ऑफिशियल डिवोर्स आणि माझं ऑफिशियल लग्न. या त्या दोघी प्रेक्षकांनो खूप म्हणजे खूप मोठी स्वप्न बघता आहेत लग्नाची. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, इकडे रम्याचं आणि पार्थचं खरंच लग्न होणार आहेत असं जर वाटत असेल तर प्लीज कमेंट करा. वसू आत्या म्हणतात की काय ना मला नाही वाटत ग पार्थ लगेच तुझ्या प्रेमात पडेल. वसू आत्या म्हणतात की पण मी मनिनीला म्हणायला लावील ना लग्नानंतर होईलच प्रेम. लगेच इकडे रम्या हसते आणि इकडे रम्या म्हणते अगं आपण इथे हसतोय पण तिकडे ती काव्या ना रडत असेल अगं. वसू आत्या म्हणतात अगं जाऊ दे. रम्या म्हणते की तिच्या कॉन्फिडन्सच्या अशा चिंध्या केल्यात ना मी, आता कोणीही आणि कितीही समजवलं तिचं मन काही थाऱ्यावर येत नाही. आणि आता बघा यांचं खिदी खिदाडखाना चालूच असतो. आणि इकडे मात्र पार्थला पण टेन्शन येतं की काव्या का रडतात, म्हणून तो आईबाबांच्या रूम मध्ये जातो आणि आईला बोलावून आणतो. मग त्याची आई म्हणते की इकडे आणि काव्या हवी, म्हणजे त्या म्हणतात अरे मग जा ना तिच्या गेस्ट रूम मध्ये आणू आणि तिला घेऊन ये. अरे तुला आठवतं का मागच्या वेळेला मी गेले होते, मी तिला गेस्ट रूम मधून घेऊन येऊन तुझ्या रूम मध्ये आणलो होतं, या वेळेला तू जाय एवढं काय. पार्थ म्हणतो की आई तुझ्या उत्साहाला जरा उपंत दे, मी काय बोलतोय ना ते नीट ऐक, माझं बोलणं ऐक. मानिनी काकू म्हणतात की हा बोल. पार्थ म्हणतो की काव्याशी जाऊन एकदा बोल ना. मानिनी काकू म्हणतात की काय बोलू. मानिनी काकू म्हणतात की काय रे
काव्या तिचा बोका परत घेऊन आली काय तुझ्या दारापाशी? मानिनी काकू म्हणतात की फार लबाड होत चालली बघ काव्या. फार चिडतो आणि म्हणतो की मी काय बोलते, तू काय बोलतीये, दिस इज सिरियस. मानिनी काकू म्हणतात की ओके ओके सिरियस. मानिनी काकू म्हणतात बोल. पार्थ सौम्य आवाजात म्हणतो की एकदा तिच्याशी जाऊन बोल ना. मानिनी काकू म्हणतात की मी का बोलू? पार्थ म्हणतो की त्या माझ्या खोलीपाशी आल्या होत्या, त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण न बोलताच निघून गेल्या. मग मानिनी काकू म्हणतात की अच्छा बरं. मग पार्थ म्हणतो की त्या रडत होत्या. इकडे मानिनी काकूंना प्रेक्षकांना ही मस्करी वाटते का माहित नाही पण त्या हसतात. त्या म्हणतात की काव्या रडत होती. त्या म्हणतात की अरे मग बरंच झालं की. अरे मग तुझ्या मनात असं झालं असेल ना की बरं झालं काव्या रडत होती. एनिवे तुझा राग तर आहे तिच्यावर, तर तुला असंच वाटलं असणार. पार्थ म्हणतो की आई काय बोलतेस तू? त्या म्हणतात नाही का राग तिच्यावर, नाराज नाहीयेस तू तिच्यावर? पार्थ म्हणतो की आहे. मानिनी काकू म्हणतात की म्हणूनच म्हणते ना बरंच झालं ना. मानिनी काकू म्हणतात मी तर म्हणते देवाने शिक्षा दिली तिला. इकडे मानिनी काकू खूप छान ऍक्टिंग करतात. त्या म्हणतात की माझ्या बिचारा पार्थला रडवलं तिने, देवाने तिला रडवलं बघ, झाले की नाही फिट्टम फाट. पार्थ म्हणतो की आई काय शाळकरी मुलांसारखी बोलतेय, फिट्टम फाट. पार्थ सौम्य भाषेत परत आईशी बोलतो की जाऊन बघ ना एकदा त्यांच्याशी, का रडत होत्या त्या विचार ना त्यांना, जा ना इकडे, जा ना. मानिनी काकू म्हणतात की मी काय जाऊ? नाही मी नाही बोलणार. आणि मानिक काकू तिथून निघून जातात. तेवढ्यात पार्थ त्यांचा हात पकडतो आणि म्हणतो की आई काय ग असं काय करतेस तू रडत असताना मी येऊन बोलतो ना तुझ्याशी. मानिनी काकू म्हणतात की तू यायच्या आधी सुद्धा विक्रम माझ्याकडे येतात नेहमी. विक्रम माझ्याकडे येतात, माझ्याशी बोलतात, मला शांत करतात, माझे डोळे पुसतात. मी ज्या कारणाने रडतीये ते कारण संपावं यासाठी प्रयत्न करतात. कळलं? बरोबर काही नाही रे, येतात समजतात निघून जातात. त्यांची बायको आली की झालं, मग त्यांचा काही उपयोग नाही. मानिनी काकू म्हणतात की काय आपला माणूस कोण असतो, तर तो नवरा. आणि बघा इकडे मानिनी काकूनी इनडायरेक्टली सांगितलं असतं की काव्यासाठी विचारायला, म्हणजे काव्या का रडती हे विचारायला कोण जाणार, तर तिचा नवराच, असं त्यांनी इनडायरेक्टली पार्थला सांगितलं असतं. मानिनी काकू म्हणतात की विक्रम माझ्यासाठी हे सगळं करतात, माझी समजूत काढतात. पार्थ म्हणतो की बाबांना सांगतेस का? बाबांना उठवू, बाबांना सांग क्रायसिस आहे, एकदा काव्याशी बोलावं म्हणावं. पार्थ म्हणतो की कारण काव्या बाबांचंच ऐकतात ना. मानिनी काकू म्हणतात की पार्थ तुझं असं म्हणणं आहे काव्या रडतीये, बाबा झोपलेत, बाबांना झोपेतून उठव. पार्थ म्हणतो की हा काव्या का रडती हे चेक करायला जाऊ, तिला समजवायला सांगू आणि जे काही कारण असेल ते विचारायला सांगू, हे सगळं बाबांना करायला सांगू. आणि पार्थ सगळ्या गोष्टींवर हा 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 करत असतो. मग मानिनी काकू चिडतात आणि म्हणतात की हा काय पार्थ हे सगळं बाबांनी करायचं का रे? पार्थ म्हणतो की हा. मानिनी काकू म्हणतात की पार्थ हे सगळं नवरा म्हणून तू करायला हवंस. अरे एवढा मोठा 6 फूट तू हट्टा खट्टा मर्दासारखा मर आणि बायकोचे डोळे पुसता येत नाही तुला, तिला काय झालं हे विचारता देखील येत नाही, मग काय उपयोग तुझा? इकडे पार्थ म्हणतो की आई आई ऐक ना, मी रिक्वेस्ट करतो प्लीज एकदा जाऊन विचार ना का रडतायत ते. पार्थ म्हणतो नाहीतर बाबांना. इकडे मानिनी काकूने खडसावून सांगितलेलं असतं की मी बाबांना उठवणार नाहीये, तुझी बायको आहे, तू जायला हवंस. पार्थ म्हणतो की आई मी. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की पार्थ जा, बोल जा. पार्थ म्हणतो की आई. मानिनी काकू काही ऐकत नाही प्रेक्षकांना, त्यांना तर वाईट वाटलेलंच असतं, पण त्यांचं असं म्हणणं असतं की पार्थ तू म्हणजे तू नवरा आहेस तर तू विचार. इकडे मानिनी काकू मनोमन म्हणतात की काव्याची काळजी मला पण वाटते रे पार्थ, आज मी नाही आले पुढे कारण तिचे डोळे तूच पुसायला पाहिजेत, तिच्याशी तूच बोलायला हवंस. काळजी तर इतकी आहेत मनात का पण काव्याच्या या बोक्याला साय नाही, भाव खायचा असतो ना. काव्या येतोय ग बाई हा बोका तुझ्याकडे, सांभाळ आता. आणि मानिनी काकू असं देवाच्या पाया पडतात आणि त्या पण झोपायला निघून जातात. इकडे बिचारी काव्या रम्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असते, म्हणजे विश्वास तर गुरुजींच्या बोलण्यावर असतो तिचा. ती बिचारी अजूनही रडत असते आणि म्हणते की नाही मी पार्थला सोडून नाही जाऊ शकत, नाही जायचंय मला त्यांना सोडून, नाही जायचंय. इकडे बिचारी काव्या टेन्शन मध्ये असते आणि ती तिच्या पर्स मधनं जे तुटलेलं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र असतं ते बघते. आणि बघा प्रेक्षकांनो, ती ते जोडण्याचा प्रयत्न देखील करते, पण आता एकदा तुटलेलं असतं ते जोडता येत नाही. आणि परत ते मंगळसूत्र ती व्यवस्थित त्या डबीमध्ये ठेवून देते आणि बिचारी रडत बसते. आणि बघा आता तिला काही सुचत नाही म्हणून ती
तिच्या नंदिनी ताईला फोन करते आणि बघा नंदिनीने फोन उचललेला असतो. नंदिनी म्हणते की हा बोल काव्या. काव्या काहीच बोलत नाही. नंदिनी म्हणते हॅलो बोल ना. तेवढ्यात तिला बाबा बाहेरून म्हणतात की नंदिनी झोपली नाहीस तू अजून. नंदिनी म्हणते की मी झोपतच होते बाबा. कोणाशी बोलतीये जीवाशी. नंदिनी म्हणते की नाही 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 बाबा. नंदिनी म्हणते की हॅलो सॉरी हा बोल काव्या. काव्या बिचारी रडत असते पण ती दाखवते की नाही काही नाही ताई. नंदिनी म्हणते अगं असं काय करतेस. नंदिनी म्हणते की असं काय करतेस बोल ना कशासाठी फोन केला. आणि इकडे काव्याचे फुंदके देण्याचा आवाज नंदिनीला येतो. ती बिचारी अजून टेन्शन मध्ये येते आणि म्हणते की काव्या तू रडतेस का ग. काव्या म्हणते की नाही नाही ताई ठीक आहे मी सहजच केला फोन तुला. नंदिनी म्हणते की असं काय करतेस बोल ना. काव्या म्हणते की अगं नाही नाही नको बाबा आहेत ना तिथे. नंदिनी म्हणते की नाही नाही बाबा गेले कधी. नंदिनीला बिचारीला काळजी वाटत असते. ती म्हणते तू बोल बरं बोल. काव्या म्हणते की जाऊ दे झोप तू पण आता ठेवते फोन. नंदिनी बिचारी म्हणते की हॅलो हॅलो काव्या. आणि बघा इथं नंदिनीला आता काळजी वाटते. ती बिचारी म्हणते की काय झालं असेल. पार्थ काही बोलले असतील का काव्याला. आणि बघा आता हिने काव्याने जीवालाच फोन केलेला असतो बहुतेक. जीवा म्हणतो की अगं तू जर रडणं थांबवशील रडणं थांबवून बोललीस तर मला कळेल ना नक्की काय आहे ते. काव्या म्हणते की अरे काय कळत नाहीये तुला मा इतका वेळ काय सांगते मी. जीवा म्हणतो की हेच ना रम्या जे बोलली आहे ते. इकडे काव्या म्हणते की नाही. काव्या म्हणते की गुरुजी बोलले ते. जीवा म्हणतो की हा रम्या आणि दादाचं लग्न ना. काव्या म्हणते की जीवा जीवा अरे पार्थ हवे आहेत मला. काव्या म्हणते की मी नाही त्यांना दुसऱ्या कोणासोबत बघू शकत. काव्या म्हणते गुरुजींच्या तोंडातून हे असलं ऐकून पायाखालची जमीनच सरकलीस रे माझ्या. पार्थ म्हणतो की शांत हो प्लीज आधी शांत हो. काव्या म्हणते की गप रे जीवा काय काय नेहमीची ते टिपिकल वाक्य ना नको वापरूस. शांत हो म्हणे कसे शांत हो मी. काव्या म्हणते की आता कुठे त्यांच्यावर हक्क गाजवायला लागले होते मी. आता कुठे त्यांना आपलं मानायला लागली होती मी. आणि हे काय 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 कायला मिळालं रे या सगळ्यात. इकडे जीवा म्हणतो की अरे चुप एकदम चुप एकदम चुप. आणि जीवा म्हणतोय की मी काही बोलतोय ना एकदा ते नीट ऐक काव्या. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे पार्थ काव्याशी बोलायला येत असतो. त्याच्या आईने त्याला पाठवलेलं असतं ना. काव्या म्हणते की बोल. इकडे जीवा म्हणतो की काय आहे ना काव्या बडाया हवेत फिरतात पण प्रयत्न परिणाम मागे सोडून जातात. जीवा म्हणतो रम्या ज्या बडाया मारतायत ना ते नको त्याच्याकडे नको लक्ष देऊ. त्या गोष्टी नको मनावर घेऊस. पण तुझे प्रयत्न ढळू देऊ नकोस कळलं का. कळतंय तुला. जीवा म्हणतो की हे बघ रम्या आणि दादा एकत्र यायचे असते ना कधीच आले असते अगं. जेव्हा ते चांगले मित्र होते तेव्हा नंदिनी मंडपात पोहोचली नव्हती. जेव्हा लोक तुझ्यापर्यंत पोहोचले नव्हते. जीवा म्हणतो की काव्या जे ज्याचं असतं ते त्यालाच मिळतं. आणि प्रेक्षकांनो हे जीवा आणि काव्याचं बोलणं हा पार्थ तिथे आलेला असतो आणि तो सगळं बोलणं ऐकत असतो. प्रेक्षकांनो यावर पार्थचा काही पॉझिटिव्ह परिणाम होईल का काय वाटतं तुम्हाला. पार्थ काव्याला माफ करेल की नाही हे प्लीज कमेंट करून सांगा. जीवा म्हणतो की आपलंच घे ना. आपण एकमेकांसाठी कधी बनलोच नव्हतो कारण आपल्या नशिबात वेगळी लोक होती. माझ्या नशिबात नंदिनी आणि तुझ्या नशिबात दादा होता. जीवा म्हणतो होता नाही आहे. इकडे काव्या म्हणते की नाही ते ठीक आहेत पण गुरुजी. इकडे जीवा म्हणतो की आय नो गुरुजी जे सांगतात ते सहसा टळत नाही. पण जेव्हा त्यांनी बाबांचा हार्ट अटॅक प्रेडिक्ट केला होता तेव्हा काय झालं आधीच आपण बाबांच्या सगळ्या टेस्ट केल्या. त्यामुळे पुढची सगळी संकट आपल्याला वेळीच लक्षात आली आणि त्यामुळे उपचार सुरू झालेत. तसं गुरुजींनी मला आधीच सांगितलं होतं की तुला आगीपासून धोका आहेत म्हणून. पण त्या आगीमुळे माझा टॅटू जळाला. माझ्या छातीवरचं खूप मोठं ओझं उतरलं. जीवा म्हणतो की गुरुजींना तुला अग्निपरीक्षा द्यायला लागेल असं सांगितलं होतं. त्या अग्निपरीक्षेमुळे सगळे वाईट दोष जळून गेलेत आणि एक प्युअर काव्या उरलीत जी माझ्या दादासाठी आणि माझा दादा तिच्यासाठी बनला आहेत. म्हणूनच तर तुझा हात धरून मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो दादाजवळ. आणि जीवा म्हणतो की 16 डिसेंबरमुळे किती चांगलं झालं आपल्या दोघांचं. इकडे काव्या म्हणते की हो ना जीवा जे इतक्या दिवस आपल्या तोंडून निघत नव्हतं ते युनिव्हर्सने सगळं समोर आणलं रे जीवा. आपले पर्सनल फोटो कसे दिसले त्या दिवशी सगळ्यांना. ते पेनड्राईव्ह मध्ये कसे गेले माहित नाही
पण आलं सगळ्यांसमोर. काव्या म्हणते की आपण एकमेकांपासून कधीच मूव ऑन झालोय रे जीवा, पण ते आपण आपल्या पार्टनर्सला का सांगू शकलो नाही देवच जाणे. जीवा म्हणतो की एक्झॅक्टली. जीवा म्हणतो की कधी काळी आपण एकत्र होतो पण आता नाही आहोत, कारण आता आमचं तुमच्यावर प्रेम आहे. आणि पार्थ हे सगळं ऐकून घेतो आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आपण बघू की पुढील भागात काय दाखवलेलं आहे ते. इकडे म्हणते काव्या, पार्थ माझे आहे आणि मी